नमस्कार, रामकृष्णारी. मी हरिभक्तीपरायण जयश्रीताई तिकांडे आणि सध्या वारीच्या पर्वकाळावरती आपण आलेलो आहोत श्री संत ज्ञानेश्वर माऊली ट्रस्ट या संस्थांमध्ये. जेव्हा वारकरी भगवंताच्या माऊली ज्ञानोबरायांच्या दर्शनाकरता यावा, तर आल्यानंतर तेवढ्याच पद्धतीनं त्याच सोयी सुविधांनी युक्त असल्यानंतर तितक्याच आनंदानं दर्शन घेत तिथनं बाहेर पडावा. अर्थात वर्षभर वारीची वाट बघावी आणि त्या एक क्षण दर्शनाकरता आसुसलेल्या त्या वारकऱ्यानं जेव्हा प्रसन्न मनानं अंतःकरणानं दर्शन घ्यावं, मग या दर्शनाची असणारी सोय किंवा त्या ठिकाणच्या असणाऱ्या अनेक सोयी सुविधा किंवा वारकऱ्यांविषयीचे अनेक प्रश्न, वारकऱ्यांच्या असणाऱ्या भावना याविषयी जाणून घेण्यासाठी आपण आता आलेलो आहोत. आणि अर्थातच आपल्यासोबत आहेत श्री संत ज्ञानेश्वर माऊली संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथजी. चला तर मग ऐकूयात त्यांचं या वारीविषयी काय मत आहे. रामकृष्णारी. तर माऊली, आमच्या या वारी विशेष काळावरती जे काही शूट सुरू आहे तर त्याच्यावरती आमचं असं म्हणणं आहे की वारीला निघालेली माणसं वर्षभर वारीची वाट बघतात आणि दर्शनाकरता येतात. तर आल्यानंतर आता वारकऱ्यांना या ठिकाणच्या असणाऱ्या सोयी सुविधा किंवा यंदा या वर्षी 2023-24 या सालामध्ये नवीन काय सुविधा असणार आहे किंवा नवीन काय गोष्टी असणार आहेत मंदिरातर्फे? सर्वप्रथम आपल्या सर्वांना रामकृष्णारी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आपल्या सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा. ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची आपण दरवर्षी या सगळ्या व्यवस्थापनामध्ये आपली महत्त्वाची भूमिका असते. आणि कार्तिकीचा हा उत्सव म्हटला म्हणजे एकादशी आणि त्रयोदशी जर म्हटलं तर आपल्या भागवत संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये ही एकादशी मूळ आळंदीची एकादशी मानल्या जाते. या दिवशी ज्ञानोबराय महाराजांच्या एकंदरीत अधिष्ठानाचं पारंपरिक महत्त्व तर आहेच, परंतु पंढरपुरावरून संतश्रेष्ठ नामदेवराय महाराज भगवंत म्हणजे रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग महाराजांच्या सोबत येतात. एकंदरीत हा सगळा संतांचा मेळावा असतो आणि कार्तिकीची वारी करणाऱ्या काही विशेष दिंड्या पण याच्यात सम्मिलित असतात. आषाढीमध्ये सम्मिलित असलेला वारकरी तो कार्तिकीला पण येतो, पण काही वारकरी असे असतात की जे मात्र आणि मात्र कार्तिकीची वारी हे विशेष महत्त्व ठेवून आळंदी क्षेत्रात दर्शनाला येतात. या व्यतिरिक्त काही आपले मोकळे वारकरी पण असतात की जे कुठल्याही दिंडीत नाही, हे नाही. तर आपला असा अंदाज आहे की यावर्षी नक्कीच, आता 2 वर्ष झाले कोरोना होता त्यामुळे पुष्कळसं बंद होतं आणि या निमित्ताने का होईना यावेळेस थोडी मोकळीक आहे, सगळं स्थिरस्थावर झालेलं आहे. तर यावर्षी गर्दीचं प्रमाण थोडं जास्त असेल. व्यवस्थापनाच्या दृष्टीने म्हणायला जर गेलं तर सगळ्या सरकारी यंत्रणा, पोलीस खातं असेल, इरिगेशन डिपार्टमेंट असेल, जलपुरवठा विभाग असेल, आळंदी नगर परिषद असेल, यांच्याशी दरवर्षीप्रमाणे आपले संवाद सुरू असतात. मागल्या वर्षी कुठल्या गोष्टीमध्ये आपण कमी पडलो सगळ्या दृष्टीनेच त्याच्यावर आपले चिंतन असतात, त्याच्यावर बैठका असतात आणि नक्कीच यावर्षी पण आपण त्याच्यात बदल केलेले आहेत. राहिला प्रश्न वारकऱ्यांना काय सांगावं, तर खरं तर वारकऱ्यांना सांगायची गरज नसते. त्यांना किती जरी अडचणी आल्या तरी वारकरी ही अशी संज्ञा आहे ना ताई, की किती जरी अडचण आली म्हणजे फुटो हे मस्तक तुटो हे शरीरपरी, नामाचा गजर ढोळ नये, नाशिवंत देह गेला जरी, म्हणजे एकंदरीत वारकऱ्याची श्रद्धा ही माऊलींप्रती आहे. त्याला सुखसुविधा तुम्ही द्या नका देऊ, परंतु ही आपल्या सर्वांची जबाबदारी असते, म्हणून आपण त्या सुखसुविधा जोडायचा प्रयत्न करतो. यावर्षी फक्त चिंतेचा विषय जर कुठला असेल असं माझ्या दृष्टीने जर वाटतंय मला, तर तो म्हणजे सदैव पावन असणारी आपली इंद्रायणी माता. तरी आपण यावेळेस सगळ्या यंत्रणांमधून जोड जमाव करून त्यांच्याशी बोलून थोडा बहुत प्रयत्न केलेला आहे. पण वारकऱ्यांनासुद्धा आपल्याला या निमित्ताने सांगता येणार नाही बरं का, संवाद करता येईल. म्हणजे परत माझं असं नेहमी म्हणणं असतं की वारकऱ्याला समजवण्याची खरंच गरज नाही, तो खरंच स्वयंस्फूर्त आहे आणि स्वयंपूर्ण आहे. परंतु तरी आपण एक संवाद करूया सर्वांना की या निमित्ताने का होईना सर्व वारकऱ्यांनी कुठेतरी माता इंद्राणीच्या स्वच्छतेच्या बाबतीत, तिच्या अस्तित्वाच्या बाबतीत किंचित जागृत व्हायला पाहिजे आणि याचा पाठपुरवठा करण्याचा संकल्प आपण या वारीमध्ये घेतला पाहिजे. एकत्रितपणे आपण काहीतरी करणं आवश्यक आहे. मग आपण आपल्या आपल्या परीने सगळेजण प्रयत्न करतात, परंतु जर समजा आपण या निमित्ताने कार्तिकीच्या उत्सवासाठी ज्ञानोबराय महाराजांच्या या क्षेत्रात एकत्रित होतो आहे आणि इथे सगळ्यांना पावन करणारी ज्ञानोबराय महाराजांच्या सान्निध्यात सदैव ज्ञानेश्वरीसारखी वाहणारी इंद्रायणी माता जर आहे, तर मला संवाद करावासा वाटतो आपल्या सर्वांच्या माध्यमातून की सर्व वारकऱ्यांनी इंद्रायणी मातेच्या बाबतीत किंचित जागरूकता आहे सर्वांमध्येच, परंतु ती एकत्रितपणे संघटितपणे या कार्तिकीमध्ये दाखवून
सर्वांनी आपापल्या परीने सरकार क्षेत्री इरिगेशन डिपार्टमेंट असेल किंवा नगरपालिका असेल, शक्यतोवर जास्तीत जास्त विनंतीपत्र किंवा आपल्या स्वतःच्या सगळ्यांच्या रेफरन्सनी भेटी घेऊन या बाबतीत आपण सर्वांनी पाऊल उचललं पाहिजे. कारण मला तरी असं वाटतं की ही इंद्रायणी पण फार पावन आहे आणि त्या पावन इंद्रायणीचं अजून एक पावनत्व आहे की ती ज्ञानोबांच्या क्षेत्री वाहते. आपल्या सर्वांना कुठेतरी गंगेचं पावित्र्य, यमुनेचं चांचल्य ती देऊन जाते. त्यामुळे या वारीमध्ये मला असं वाटतं की महत्त्वाचा मुद्दा जर कुठला असेल, बाकी सगळे मुद्दे महत्त्वाचे नाही असं नाही, परंतु सगळ्या मुद्द्यांवर दरवर्षी आपली व्यवस्था होते. यावर्षी आपण वारकऱ्यांना सांगू इच्छितो, संवाद करू इच्छितो की इंद्रायणी माता आणि तिच्या पावित्र्याच्या बाबतीत, स्वच्छतेच्या बाबतीत आता आपल्याला काहीतरी पाऊल उचलणं आवश्यक आहे. आणि साहजिक वारकरी हा सहिष्णू आहे, तो समजदार आहे आणि मी पहिले सांगितलं तो स्वयंसिद्ध आणि स्वयंपूर्ण आहे. फक्त या निमित्ताने आपल्या माध्यमातून कुठेतरी सर्व वारकऱ्यांनी या मुद्द्यावर किंचित चिंतन करावं आणि आम्ही ॲक्शन मोडमध्ये यावं अशी इच्छा. मनाचा मोठेपणा असावा आणि तोही शिकायला मिळावा, तो इथनंच. अर्थात माऊली ज्ञानोबारायांच्या समवेत सहवासात, या मंदिराच्या सहवासामध्ये यावं. तर नम्रता हा गुण प्रत्येकाच्याच अंगी, आणि त्यातही माऊलींसोबत संवाद साधताना एक विशेष गोष्ट जाणवली. लोकांना समजावणं नाही तर संवाद साधणं जास्त महत्त्वाचं. अर्थात मंत्रांची देवता जिला म्हटलं जावं अशी ही पवित्र इंद्रायणी माता आपल्या समीप आहे. आणि एवढं दूरवर तीर्थक्षेत्री गंगेला जाणं, दर्शन घडणं सोपं नाही. मात्र इथे इंद्रायणीच्या काठी यावं आणि इथे दर्शन घडावं. म्हणूनच आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की यंदाच्या वारी विशेषमध्ये स्वच्छता निव्वळ इंद्रायणी माताच नाही, संस्थांच्या आजूबाजूला आणि वारीच्या वाटेवर सुद्धा ही स्वच्छता सगळ्यांनी राखणं अत्यंत गरजेचं. तर खूप छान वाटलं, आनंद वाटला माऊलीशी संवाद साधून, आणि आपला अमूल्य वेळ आपण मला दिलात, आमच्या टीमला दिलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण.